असा यम्मी आणि पौष्टिक नाश्ता जर का तुम्ही एकदा बनवलात ना, तर खात्रीने सांगते, रोज असंच काहीतरी यम्मी बनवायला सांगतील, इतका छान हा नाश्ता तयार होतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. काय करायचं, 1 कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आंबट दही घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून, 1 कपभर पाणी घालून मग मिक्स करून घ्यायचं. आपल्याला दही आणि रवा एक थोडा वेळ भिजवून ठेवायचा आहे. आणि रवा शक्यतो बारीकच घ्यायचा, जाड रवा नाही घ्यायचा. कारण की आपण हा मिक्सरमधून बारीक नाही करणार आहोत, डायरेक्टच याची घावणे घालणार आहोत. तर आता इथे मिक्स करून बघायचं. जर घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी अजून घालायचं. म्हणजे कसं, की रवा थोडासा व्यवस्थित भिजला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी इथे अजून याच्यामध्ये 1 कप भरून पाणी घालून घेतलं. म्हणजे 1 कप रव्याला साधारण 2 कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून झालं ना, की मग ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. आधी व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. ह्याला गोळे वगैरे काही येत नाहीत, कारण की आपण काही मिक्सरमधून वगैरे काढलेलं नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. आता बाकीच्या तयारीमध्ये आपल्याला जर का हे घावण पौष्टिक बनवायचं आहे, तर मग काय करायचं, आपल्याला ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत ना, त्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. आता मी इथे ढोबळी मिरची, नंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालणार आहे तिखटपणा येण्यासाठी आणि थोडं गाजर घालणार आहे. तर ढोबळी मिरची इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर इथे टोमॅटो, आता टोमॅटो साधारण मी छोटा एक टोमॅटो घेतलेला आहे, तो कट करून घेणार आहे. ढोबळी मिरची मी अर्धीच घेतलेली आहे. एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे आणि तिखटपणा येण्यासाठी मी हिरवी मिरची घालणार आहे याच्यामध्ये. तर आपल्याला तिखट किती हवं त्याप्रमाणे मिरचीचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 3-4 मिरच्या घेऊ शकता आणि जर लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल तर 2च मिरच्या घाला, म्हणजे फार जास्त तिखट होणार नाही. आणि कसं असतं ना, लहान मुलांना यम्मी काहीतरी खायचं असतं, पण पौष्टिक काहीही नको असतं. सगळं त्यांना बाहेरून काहीतरी वेगळं असं आणून हवं असतं किंवा भाज्या तर बिलकुलच नको असतात. मग अशा हिडन पद्धतीने भाज्या घातल्या ना, तर त्यांना कळतही नाही आणि छानही लागतात. गाजर मी इथं किसून घेतलं, म्हणजे ते गाजर लागणार नाही असं घावणमध्ये, म्हणून ते किसून घेतलेलं आहे. आता ते बाजूला ठेवून सगळं तयारी, मी चटणीची तयारी करून घेते आहे. तर आता इथे खोबरं कट करून घेतलेलं आहे मी, ओलं खोबरं. आणि ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेते आहे. मिरचीचं इथेही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मुलांना जर खायला द्यायची असेल तर 1-2च मिरच्या घातल्यात ना तरी चालू शकतं. पण मी आता, माझी मुलगी मोठी आहे, त्यामुळे 3-4 मिरच्या घालते आहे थोडासा तिखटपणा येण्यासाठी. ह्याच्यामध्ये आपली फुटाण्याची डाळ घालायची. अगदी चमचाभर जरी तुम्ही घातलीत ना तरी चालते, पण फुटाण्याची डाळ आठवणीने घाला. आणि इथे देठांसकटच मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कारण की आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत, त्यामुळे देठही घातले तरी चालू शकतात. नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून हे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं. फुटाण्याची डाळ आठवणीने घाला, कारण की काय, फुटाण्याच्या डाळीने चटणी छान मिळून येते, म्हणून फुटाण्याची डाळ आठवणीने घालायची. आता ह्या चटणीमध्ये मीठ आणि साखर घालून घेते मी 1-1 चमचा. आता मीठ चवीप्रमाणे घातलं आहे आणि साखर 1 चमचाभर घालून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे दही घालून घ्यायचं आंबटपणा येण्यासाठी आणि छान व्यवस्थित एकजीव करून हे मिश्रण हलवून घ्यायचं. आपली चटणी तयार होते. आता ह्याला आपल्याला फक्त तडका द्यायचा आहे. हलवून झालं ना, की लगेचच तेल गरम करत ठेवायचं. मी इथे 2 ते 3 चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, नंतर पाव चमचा मी इथे हळद घालणार आहे आणि 3 ते 4 छोट्या बुटक्या मिरच्या असतात ना, त्या मिरच्या घालून घेणार आहे. छान लागतात त्या मिरच्या अशा, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि लागतात पण छान. त्यामुळे या घालून घेतलेल्या आहेत. आता ही फोडणी आपण आपल्या चटणीवरती घालून घ्यायची. घालून घेतल्यानंतर मग छान व्यवस्थित हलवून एकजीव करून आपली चटणी तयार झाली. आता आपण चटणी तयार झाल्यानंतर आपले जे घावण आहेत ते करून घेऊयात. आता चटणी ही बाजूला ठेवते मी. आता घावण, आपल्या जे रवा आपण भिजवून ठेवला होता तो छान भिजलेला आहे. 10 मिनिटातच भिजतो, फार वेळ लागत नाही, म्हणून म्हटलं बारीकच रवा घ्यायचा, तो लगेच भिजून जातो. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित आधी हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, परफेक्ट असं तयार झालेलं आहे. रवा छान भिजलेला आहे, पण थोडंसं हे बॅटर घट्ट वाटत आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आधी आपण चिरून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत ना त्या घालून घेऊयात. तर ह्याच्यामध्ये मी ही ढोबळी मिरची,
नंतर गाजर. गाजर हे किसून घेतलेलं आहे म्हणजे ते लागणार नाही तोंडाला आणि लक्षात येत नाही लहान मुलांच्या की ह्याच्यामध्ये काय घातलेलं आहे ते. नंतर मिरची आणि टोमॅटो घालून घेतलं. आता हे सगळं छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं. हे कळणारही नाही तुम्हाला की ह्याच्यात तुम्ही एवढ्या भाज्या घातलेल्या आहेत. मुलंसुद्धा छान खातील. मोठ्यांसाठी पण खूप छान होतं आणि पौष्टिक होतं तयार. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याजवळ असतील त्या भाज्या आपण घालू शकतो. आता हे थोडंसं घट्ट वाटतंय बॅटर मला म्हणून मी 4-5 चमचे पाणी अजून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. फार पातळ करायचं नाही आहे आपल्याला कारण की आपल्याला कुरकुरीत डोसा वगैरे बनवायचा नाही आहे. आपल्याला घावण बनवायचं आहे. त्यामुळे फार पातळ नाही करायचं. आता ह्याच्यामध्ये मी खाण्याचा सोडा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तो लगेच फेसाळतो आणि मग त्याला पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं हे बॅटर. हे बघा, एवढ्याच थिकनेसमध्ये हे बॅटर ठेवायचं. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही. 1-2 मिनिटं छान हलवून घेतलं ना, की लगेचच मग तवा गरम करत ठेवायचा आणि तव्यावरती हे आपण घावण घालून घ्यायचे. आता इथे तव्यावरती थोडंसं तेल घालून मी पसरवून घेते हे तेल. म्हणजे कसं ते घावण चिकटणार नाही आणि आपल्याला फार पातळ घालायचं नाहीये, जाडसरच घावण घालायचं आहे. जाडसर घावणच खूप मऊ आणि छान होतं, काही कडक होत नाही आणि म्हणजे चामट पण होत नाही. छान मऊसूत एकदम घावण तयार होतं. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा. हे बघा, असं व्यवस्थित घालून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं असंच ठेवायचं. याच्यावरती झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही. 2 मिनिटं असंच ठेवायचं. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामधलं वरचं जे ओलावा आहे ना, तो सगळा निघून गेलेला आहे. लगेचच हे तुम्ही सहज उलटं करून घेऊ शकता. हे बघा, बिलकुलही चिकटत नाही, पटकन तयार होतात, वेळ बिलकुलही लागत नाही. अगदी 15 मिनिटामध्ये तुम्ही हा असा एकदम छान नाश्ता बनवू शकता. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही या पद्धतीने नाश्ता. तुम्ही मुलांना डब्यामध्ये पण शॉर्ट टिफिनला वगैरे असं घावण बनवून देऊ शकता. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर मला एक कमेंट नक्की करा, की तुमच्या रेसिपीज म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते आणि तुम्ही कुठल्या एरियातून माझ्या ह्या रेसिपीज बघत आहात तेही मला सांगा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. मला व्ह्यूज चांगल्या येतात. नंतर लाईक्सही तुम्ही करता. पण कमेंट मात्र कोणी करत नाही त्याचं मला वाईट वाटतं. तर प्लीज एक कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या अशा पद्धतीने हे बघा, हे घावण तयार होतात. पटापट तयार होतात म्हणजे आता डोसे बनवतो आपण ते चिकटतात, मग ते उलटता येत नाहीत वगैरे. असे जे प्रॉब्लेम होतात ना, ते या घावणामध्ये बिलकुलही होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे असे सकाळ-सकाळी बनवू शकता. काय होतं ते मग आपण डोसे करतो आणि मग ते चिटकून बसतात आणि आमचे पलटलेच जात नाहीत आणि मग फार प्रॉब्लेम होतो. ह्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स आहेत ना, त्या ह्याच्यामध्ये नाही येणार. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.